आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। लहानपणापासून आम्ही चौघ भावंडच होतो। चौघही टगे बिना राखीचे हात घेऊन फिरायचो। मग मॉमला वाटायचं की रक्षाबंधनाच्या दिवशी काहीतरी केलं पाहिजे म्हणून ती धागा बांधायची हाताला। पण मी तिला कायम विचारायचो की मला बहीण का नाहीये, मला बहीण हवी आहे। आणि हा मुलींचे कपडे घालून घरभर फिरायचा। काय नाही फिरायचा? हा ठीक आहे। आई याला मुलींचे कपडे घालायचे आणि फिरवायचे। पण वहिनी तुमच्या आयुष्यात आलीस आणि मला जाणवलं की बहीण नसल्यामुळे मी काय गमवत होतो आणि तुझ्या हसण्याने ती कमतरता पूर्ण भरून निघाली। सारंग घे। सावली झालं ना? आम्ही लागू ना आमच्या कामाला। मीटिंगला बोलू ना त्यांना। काय चाललंय तुमचं सारंग सर? किती घाई आहे तुम्हाला? अजून देवा भाऊ आणि दादा याचा बाकी आहे। हे सगळं रक्षाबंधन झाल्यावर मग तुमचं करा मीटिंग काय ते। सखदेवराव, ही ऑर्डर लवकर पोचवा। वय पोचवतो। माऊली, एक विचारू का? विचार की। ते ऍडव्हान्स बद्दल मालकांशी बोलता येईल का? आधी हे डिलिव्हर तर करून ये, नंतर बघू। वय वय। अरे देवा, हा तर सावलीच्या घरचा पत्ता आहे। साऊचा फोन। ओ दादा, इकडे आला। काय झालं? ही ऑर्डर तुम्ही करू शकता का? चल रे, मला नाही जमणार। हे बघ, स्वतःची कामं माझ्यावर नको टाकू। नाही नाही, त्याचं काय आहे ना, या लोकेशनला मला आज जाता नाही येणार। हे बघ, ते मला काय माहित नाही, तुझं तू बघून घे। आणि हे बघ, ऑर्डर तुला आली आहे ना, मग डिलिव्हर पण तूच करायची हा। नाहीतर बघ, नोकरी जाणार तुझी। हा, काय करू मी? कसं सांगू साऊला की मी तिच्या समोर नाही येऊ शकत? ते साऊ, माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही ग। काय आहे हे सगळं? अरे सोहम, मी शॉपिंग करते। म्हणजे हे जे काही कपडे आलेत ना, ते मला फार आवडले नाहीयेत, म्हणून ह्याच्यापेक्षा बेटर काय मिळेल ते बघते। अगं पण तुझ्या बेटरच्या नादात अजून किती शॉपिंग करणार आहेस तू? सोहम, आता काय करतोय? आपला हनीमून आहे की नाही? इट इज द स्पेशल डे ऑफ अ लाईफ। मग स्पेशल दिवसासाठी स्पेशल तयारी नको का? तुझं म्हणणं बरोबर आहे, स्पेशल तयारी करायला हवी तारा। पण कसं आहे ना की तू 3 लाखाचं शॉपिंग ऑलरेडी झालेलं आहे, तेव्हा आता जरा कंट्रोल करशील प्लीज? मग काय झालं? मी काय विनाकारण पैसे नाही उडवत आहे, पर्पज आहे ना त्याला। एक मिनिट, मी तुझ्यासाठी पण बघते काही आहे का।
देवा, आई मला एवढा सगळा खर्च कुठे केलास म्हणून हिशोब विचारल्याशिवाय राहणार नाही. वहिनी नाही उचलू ते फोन. अगं काहीतरी कामात असतील, उचलतील. कधी नाश्ता तर करून घे. नाही, देवा भाऊ पण आले नाहीये. सिस्टर डोंट फिअर, देवा इज ऑलरेडी किती उशीर. सॉरी. काय वर्दी आहे ना, 24 तास ऑन ड्युटी असते. तुझ्यासारखंच पब्लिकचं सुद्धा प्रोटेक्शन करावं लागतं आम्हाला. खरं आहे, समाजात तुमच्यासारखे पोलीस आहेत म्हणून आम्ही सुरक्षित असतो. करेक्ट. पण आता हा देवा भाऊ खास आपल्या सिस्टरसाठी आला. ऍक्च्युली मी लवकरच निघालो होतो, पण वाटेत तुझे आहो भेटले. मग काय टपरीवर चहा पाजला आणि घेऊन आलो इकडे. म्हणजे घरात चहा नाही मिळत का? काय तुम्ही पण. बरं असू द्या, पटकन बसा. या. इथे हो. ओके. हा हात आयुष्यभर माझ्या पाठीशी असू द्या. ऑलवेज. तू कायम असणारच ग. तू काळजीच करू नको. बरं, बाय द वे, तुझ्यासाठी खास पैठणी आणले तुझ्या भावानी. म्हणजे आपल्याला काय साडीतलं कळत नाही तसं, पण म्हटलं कुठल्याही साडीमध्ये आपली सिस्टर एकदम भारीच दिसणार. घे. थँक्यू. वेलकम. सिस्टर, आजची तुझी स्माइल काहीतरी वेगळी दिसते. बोले तो रेग्युलर नाहीये. इस मुस्कान के पीछे कुछ ना कुछ टेंशन जरूर है. ये पुलिस की नजर सब पहचानती है. हाँ, व्हाट हैपेंड? काही नाही. नाही, ती नाही सांगणार, मीच सांगते. आज रक्षाबंधन आहे आणि सकाळपासून सद्योदादांनी तिचा कॉल उचलला नाहीये, म्हणून जरा काळजीत आहे. सिस्टर, फिकर नॉट रे. अगं रक्षाबंधन हा असा सण आहे ना, भाऊ जगात कुठेही असेल तरी धावत आपल्या बहिणीकडे. डोंट वरी, आपला सगदेव दादा सुद्धा धावत येईल बघ तुझ्याकडे. एक मिनिट. हल्ला नाही. तुमच्या ह्या बोलण्यासाठी आणखी तोंड गोड करा. थँक्यू. अरे खा खा, खाऊन घे, नाहीतर पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना सांगशील की आम्ही पाहुणचार नाही केला. अच्छा, बायकोचा भाऊ आहेस बाबा तू. अजून एक दे, खा. अरे डाएट पे हूं मैं.